हे बघा इकडं पुरी बनवली, इकडं भात बनवलाय. कशाची भाजी बनवली? बटाट्याची. इकडं ही सुकी भाजी, ही गिरवी बनवली आणि श्रीखंड. हे बघा असं जेवाय वाढवलंय. आणि स्वयंपाक करणारी ही सुगरण आणि ती दुसरी मोठी सुगरण. ह्या दोघींनी मिळून स्वयंपाक बनवलाय आणि खूप छान सुंदर त्यांचं घर पण आहे. खूप मस्त वाटलं त्यांच्याकडे येऊन. आणि सख्या बहिणीपेक्षा कमी पाहुणचार नाही केला. खूप भारी वाटलं मला त्यांच्याकडे येऊन. तर बघा कसा चमचमीत स्वयंपाक केलाय या जेवायला. हे काजल, तुझा आवडता पदार्थ होता काही? मैद्याची पुरी. हे श्रीखंड मी कधी खाल्लं नाही. तर या जेवायला. जेवा ना तुम्ही बी. जेवा जेवा माणसासोबत. 9-10 वाजलीत, कधी जेवणार आहे? जेवा की. मला भाजी दिली की कधी खाऊ घालताय? स्वीट मध्ये श्रीखंड आणलं ना. भाजी छान झाली, पण मस्त झाली. तुम्ही बनवली ना? बघा ताईनेच भाजी बनवली मस्त बटाट्याची. बघा बघून तोंडाला पाणी सुटन. बघा या जेवायला. मस्त झालंय. माझ्या पुरीच्या लग्नात रुकवत करा या बहिणी बहिणी. आता दोघी जण विसरून जाऊ नका म्हणजे झालं. मी कुठं काय तुमच्या सहवासातच राहणार आहे. मी कुठं एवढं तुमचं प्रेम भेटलंय मला. म्हणलं तुम्हाला सोडून अजून कुठं जायचंय? असं वाटतंय मी माझ्याच घरी आहे असं वाटायला लागलंय. का बरं तसं? तसं जास्त असल्याला तसंच करायचं असते. बाहेरच्या माणसाने जीव आम्ही लय लावतो. तीच आमच्या कामी येते. बाहेरच्या माणसाने जीव लावतो. हो ना. घरचे झाले की मजा बघत बसणार. तेवढं खरंय बरं का. लाखातला एक शब्द आहे ती. जवळच असलं तर जेवले का ती दाजी? लय शांत आहे. शांत आहे. कशाचं वांड आहे गरीब आहे. भाषा लयच वेगळी बा तुमची कोल्हापूरची. ती दुसरी एक माझी मैत्रीण सेम असंच बोलतीय. ती कोणतं गाव? कागल मध्ये राहते. फ्रेंड गुड इव्हनिंग. कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान. तर मी पण बिलकुल मजेत नाही. मी आले गावाकडं. रात्री पुण्याहून गावाकडं आले. रात्र म्हणजे झोप नव्हती. कसे डोळे बिळे खोल गेलेत नुसते. झोपले होते बघा. आत्ता उठले, जेवण वगैरे केलं. लाईट नव्हती, मोबाईलला चार्जिंग केली आणि तसल्या त्या फालतू नोकऱ्या करण्यात माझं चॅनलचा रीच कमी झाला. व्हिडिओ नाही बनवले. म्हणजे खूप नुकसान झालेलं आहे माझं. खूप. आता तुम्हाला हे सांगू पण वाटत नाही, कारण तुम्हाला सांगून तुम्ही लोक हसणार आहे. मला हसल्यावर तरी काही विषय नाही. आपलं रिअल आहे ते आहे. रिअल कंडिशन सांगायची सवय आपल्याला. त्याच्यामुळं तर आले मी गावाकडं. मी गेले होते बारामतीला. तिथं पण मला ब्लॉग शूट करायचा होता, पण नाही केला. तिथं बी शूट करणंच झालं नाही मला. काय रे बाळा? काय हे कोण बघतो? हाय कर. बस मांडीवर. भाची बघा माझी तुम्हाला हाय करते. ती पण ऐकते मी काय सांगायला ती. तेव्हा बघा हाय करायली. आणि बघा रानात सोयाबीन असं आलंय. आई तिकडं खुरपायली. खुरपणं चालू झालेत. आता मी पण उद्यापासून खुरपिणार आहे रानामध्ये. आता जॉब करून तर काय मी थकलंय, कुठं काय यशस्वी झाले नाही. तर बारामतीमध्ये आपलं छोटंसं कॉमेडी व्हिडिओ शूट झालेत. मकरंद अनासपुरीची कार्बन कॉपी. समीर शेख नाव आहे त्या कलाकाराचं. तर त्यांच्यासोबत मी शूट केलेलं आहे थोडं. तर उद्या अगर परवा आपल्या चॅनलवरती येणार आहे, तर नक्की पाहायला विसरू नका. तर आता रानात आईला खुरपू वगैरे लागायचे. खूप स्ट्रगल आहे माझ्या आयुष्यामध्ये. मी जळगावला होते. माझा जळगावला सत्कार पण झाला आहे. तुम्ही व्हिडिओ पण बघितले असतील. तिथल्या मुलींनी पण मला खूप त्रास दिला. आणि नाही का काही ज्या माणसांनी लावलं होतं ना, त्यांनी जाणून बुजून मला जॉबवरून काढून टाकलं.
की बाबा हिला काम नाही करू द्यायचं, हिला असंच फिरली पाहिजे, हिला असाच त्रास झाला पाहिजे. म्हणजे एखाद्या बाईचं किती त्यांना नाही का किती खोटारडेपणा करावा आणि किती तिला त्रास द्यावा हे त्यांना चांगलं माहिती असतं. त्यामुळं हे लोक असं आपल्यासोबत करताय. तर त्याचं देव कुठंतरी त्याला पण नक्की एक दिवस फेडेन, ह्या गोष्टीची खात्री आहे मला. कारण आजकाल देवा घरी फेड नाही, काय म्हणतात, आज केलं तर उद्या फेडायची वेळ आहे. तर नक्कीच फेड येणार आहे त्याला. चला, इकडं तर बघा महाग कापूस लावलेला आहे. ह्या आजोबानं लावलाय आमच्या कापूस, कसा मस्तपैकी आलाय. आणि वारं खूप सुटले, वाऱ्याचा लय आवाज येतो ह्याच्यामध्ये. चला तिकडं पुढं चल बाय. कुठं चल? कुठे बाळ? कसला अवतार झालाय माझा खराब, विचित्र विचित्र अवतार झालाय, विचित्र. हा ना पिवडे, खाऊ का तुला? खाऊ खाऊ. बाबा बाबा दुःख झालंय इथं, दुःख झालंय रे बाबू. झालंय का दुःख? आत्या कुठे? आ कुठे आत्या? तिकडं कुठे आत्या? चला आता तिकडं जाऊ आपण. फ्रेंड, रानात खूप मस्त वाटायला लागलंय. आई तिकडं खुरपायली, मी का दिवसभर आरामच केलाय. आणि आईपाशी बसले होते गप्पा मारत. आपला एक एपिसोड येणार आहे छोटासा, पाहायला विसरू नका, बघायला विसरू नका. लाईट गेली का काय वाटायला मला. लईच गवत झालंय बाबा रानात, कोळपिलंय ना त्या ना. ती बॅलर बिलर कशाला ठेवले तिकडं? कसली सिस्टम आहे ती? कापसाला पाणी द्यायला का? आपल्या विहिरीला पाणी आहे का पाणी द्यायला? कूळ पिलंय तरी एवढं तण आलंय बाबा रानात. कस काय की यंदा एवढं रानात तण आलंय आपल्या. अय चल, तुझ्याकडे येईल तुझा तिच्यापासून ना. अय बाबा माझं अंग दुखायलेलं आज. चल चला. काकाला बस का. ओ माय गॉड. आता मी लय दिवस झालं रानात काम केलं नाही. आता उद्यापासून रानात खुरपायचे आणि उद्या दादाला ढमूला पण भेटायला जायचंय. आता आलं खरी गावाकडे, काय आमच्या पाऊस नाही. तिकडं जळगावला पण पाऊस नव्हता, इकडं पण पाऊस नाही. पुण्यात होता थोडा थोडा पाऊस, बस तेवढंच. भाऊ गेले कोळपायला. हा नाही ग, तिकडे नव्या रानाकडे काय काम काढले? हा काकाला होईन. आता फ्रेंड तुम्ही म्हणत असता पुष्पा तिकडं गेली, तिकडून इकडं आली, कुठंच टिकली नाही. पण तुम्हाला त्याच्या मागलं रहस्य नाही माहिती. कारण काय लोक फक्त फायदा त्यांचा कुठं होतंय ते बघते, त्यांचा फायदा नाही झाला तर एखाद्याच्या पोटावर कसा पाय द्यायचा ना ते त्यांना चांगलं माहिती असते. त्यामुळे तुम्ही मला नका दोष देऊ, मी तर माझ्या नशिबाला दोष देते. आजकाल अशी दुनिया निघाली की बस आपण एकटीबाईला खूप त्रास देत आहे, जगून नाही देत सुखानं. माझी इच्छा होती नोकरी करायची, पण आता मी थकले, मला वाटत नाही मी नोकरी करावं म्हणून. सरळ सरळ शेतात काम केलं तर चांगलं आहे. लय लय वैताग आलाय नोकरीचा मला. असे लोक म्हणजे प्रत्येक जिथं जाईन तिथं असं का होईल माझ्यासोबत मला काहीच कळना झाले. तिथे पण कोणासाठी चांगलं काम करा. आता मी एवढं काम केलं तिथं पण त्याचा काही फायदा नाही झालेला.
असो, आता ती मकरंद अनासपुरे सोबत एक छोटंसं तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ केला आहे, लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे, तर पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आजपासून माझे कंटिन्यू ब्लॉग येतील. बाय बाय.